उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनु शुश्रुम। वा काय म्हणतो आता पुढे या ठिकाणी आपण आधी पदच्छेद पाहूया। हे जनार्दना, उत्सन्न कुलधर्माणां म्हणजे कुलधर्मांचा नाश झालेल्या मनुष्यांना अनियतम म्हणजे अनंत काळ पर्यंत नरके वासः नरकवास भवती भोगावा लागतो। इति असे अनुशुश्रुम आम्ही ऐकले आहे। पहा, अर्जुन हुशारी खूप आहे। अर्जुन ही जबाबदारी केवळ तो स्वतःवर घेत नाही, पण तो नम्रही आहे। तो म्हणतो हे असं आम्ही ऐकलंय, म्हणजे तो स्वतःची बुद्धी चालवली असं म्हणत नाहीये, परंतु या ठिकाणी तो एका विशिष्ट शास्त्राचा आधार देत नाहीये। तो म्हणतो ही अशी सगळी लोककथा आहे, ही अशी दंतकथा आहे, अशी ऐकिवातली कथा आहे, म्हणजे नक्कीच समाज त्याप्रमाणे चालतो, परंतु त्याला काही अगदी एक मोठा पुरावा द्यायचा झाला तर कुठे लिहून ठेवलेलं असं काही नसतं। असे जे सर्व आहेत समाजात रूढी ज्या तयार झालेल्या असतात त्या का उगच होतील का? रूढी तयार होतात, त्यामागेही काही शास्त्र असतं, त्यामागे काही कारणं असतात। ही रूढी काही लिहून ठेवलेली नसली तरी ती पाळण्यामध्ये समाजाचं कल्याण असतं। आता हा काय म्हणतोय की अशा तऱ्हेने काय होईल की उत्सन्न कुलधर्मांना म्हणजे कुलधर्मांचा नाश झाला। आपण असं पाहिलं की कुलधर्म म्हणजे घरामध्ये एका विशिष्ट दिवशी केलेली पूजा नव्हे, सर्व कुलामध्ये चालत येणारे रीतिरिवाज, आचार विचार। काही ठिकाणी आता काही लोक आहेत त्यांच्यामध्ये बायका घुंगट काढतात, म्हणजे त्या चेहरा दाखवत नाहीत। हा त्यांच्या समाजाचा कुलधर्म आहे, तो त्यांनी पाळायचा असतो। कारण काही असतील, त्याच्यावर वैज्ञानिक संशोधन करायला गेलं म्हणजे काही लगेच सर्व सापडेल असं नाही, आणि म्हणून लेख डिक्लेअर करून टाकलं की याला काही वैज्ञानिक आधार नाहीये, तेव्हा त्या बायकांनी अशा तऱ्हेने काहीतरी पदर ओढून चेहरा झाकण्याची आवश्यकता नाही, असं चालण्यासारखं असतं। कारण काय, त्या ठिकाणी ज्या समाजामध्ये हा काही आचार विचार असेल तो त्यांनी काही एका विशिष्ट कारणाने ठरवलेला आहे, आणि तो त्यांचा कुलधर्म आहे, तो त्यांचा जाती धर्म आहे, आणि तो त्यांनी पाळायचा। असं जे काही तंत्र आहे समाजाचं ते सगळं डिस्टर्ब होईल, ते सगळं नष्ट होईल। म्हणून तो म्हणतो कुलधर्मच जर नष्ट झाले तर काय होणार आहे? आता मनुष्यांना अनंत काळ पर्यंत नरकवास भोगावा लागेल। नरकात जायचं म्हणजे काही मेल्यानंतर नरकात जायची गरज नसते, तर जीवन ज्या वेळेला दुस्सह्य होतं, ज्या वेळेला मंडळी अशा ठिकाणी राहतात की बाजूलाच गटर वाहतीये आणि संबंध घाण सगळीकडे दुर्गंधी आहे, अशा ठिकाणी जर हा नरकवास भोगावा लागला तर तो चांगला नाही। समाजाने केलेल्या सुधारणा किंवा यामध्ये जे काही संपूर्ण उत्क्रांती झाली, संशोधन झालं, आणि आज जीवन अत्यंत सोपं आणि सुखदाय झालेलं आहे, तर ते सगळं जर नष्ट झालं तर आपल्याला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल, आणि त्याला काळ खूप जातो। म्हणून तो म्हणतो अर्जुन की अनंत काळपर्यंत मग नंतर या नरक यातना भोगाव्या लागतील। बरं, त्यावेळेला जो एक मनुष्य होता त्याची उत्क्रांती होत असल्यामुळे त्याला याचा अनुभव नव्हता की सुखाचा। एकदा का तुम्हाला रोज गाडीने जायची सवय झाली की मग चालत जाता येत नाही। जी नेहमीच चालत जाणारी मंडळी, डोंगरा दऱ्यात राहणारे लोक आहेत, ते रोज चालतात अनेक मैल। मला आता कोकणामध्ये असं दिसतं की मुलं असतात ती 7-7 किलोमीटर किंवा असे 10 किलोमीटर पर्यंत शाळेत रोज सकाळी चालत जातात, आणि वाटेत 2-2 टेकड्या उतरतात, चढतात। त्यांना ती सवय असते। आमच्या मुलांना दाराशी बस येते तर त्या बसला वेळेवरती जायला त्यांना अडचण असते, आणि थोडंसं अंतर चालायचं असलं तर बरोबर कोणीतरी दप्तर घेऊन जायला लागतं। एकदा का या सवयी लागल्या की मग आपल्याला पुन्हा त्या हालापेष्टामध्ये काढणं खूप अवघड जाईल। म्हणून अर्जुन असं म्हणतोय की अनंत काळपर्यंत नंतर तुम्हाला यातना भोगाव्या लागतील। कशामुळे? की तुम्हाला तर सवय झाली आहे, आणि आता मध्येच युद्ध झालं आणि सगळं नष्ट होऊन गेलं। एक साधी गोष्ट आहे की मोबाईल आहे, उद्या काही असं झालं आणि उपग्रह नष्ट झाले, या युद्धामध्ये कोणी असं काहीतरी केलं किंवा गावातले टॉवर आहेत त्याच्यावर नष्ट झाले, तर मोबाईल बंद पडला तर आपलं चालणार आहे का? आणि मनाला ज्या यातना होतील त्या नरक यातना सारख्याच यातना असल्यामुळे अर्जुन म्हणतोय की उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन
आणि या ठिकाणी ही सगळी सामाजिक घडी बिघडणार आहे, म्हणून त्याला नाव सुद्धा कृष्णाला आता माधव केशव न म्हणताना तो जनार्दन म्हणतोय. सर्व जनांचा जो काही देव आहे तसा हे देवा तू लक्षात घे की यामुळे काय होणार आहे की सर्वांना अनंत काळपर्यंत म्हणजे मग खूप वेळ पुन्हा या सगळ्या सुधारणा आणि ही सर्व करण्यासाठी लागेल. तेव्हा अशा तऱ्हेने हे युद्ध जे आहे ते करणं इष्ट नाहीये. युद्धामुळे झालेला संकरामुळे कुलधर्म कुलाचार जातील, जातीधर्म नष्ट होतील आणि ते झाल्यानंतर मग पुन्हा आपल्याला या नरक यातना आहेत त्या अनेक काळपर्यंत भोगाव्या लागतील. त्याच्याच बरोबरीने एक गोष्ट आहे की जी मंडळी युद्धामध्ये धर्मयुद्धामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी दुसऱ्याचं काही घ्यायचं नाहीये, निसर्गाचे नियम आहेत त्याप्रमाणे जे युद्ध केलेलं आहे त्या युद्धामध्ये जर मेले आणि ते सुद्धा सगळ्यांच्या सुखासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, मला राज्य आणि मला संपत्ती हवी म्हणून केलेली युद्ध त्याला युद्ध न म्हणता हल्ले म्हणायचे. आणि तशा दृष्टीने नव्हे तर जे धर्मयुद्ध आहे अशा धर्मयुद्धामध्ये जर मनुष्य मेला म्हणजे कुठल्या एका विशिष्ट धर्मासाठी नाही तर सर्वांच्या कल्याणासाठी, तर म्हणजे जसं आपण याला शिक्षा करतो जो कोणी दोषी असेल त्याला सुधारण्यासाठी ती शिक्षा असते, त्याच्यामध्ये त्याच्या कल्याणाचा हेतू अभिप्रेत असतो. तर अशा वेळेला जी शिक्षा केली ते शिक्षा करणारा किंवा जो न्यायाधीश असतो की जो लिहितो की याला फाशीची शिक्षा द्या, त्या न्यायाधीशाला दोष लागत नाही. परंतु जे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःला एखादी गोष्ट आवडते नाही आवडत म्हणून जे काही युद्ध करतात किंवा त्याला युद्ध नाही हल्ले म्हणायचे, त्याला आतताईपणा म्हणायचा, ते स्वर्गात कसे जातील. तेव्हा अर्जुन असं सांगतोय की सामाजिक ही जी काही जाण ठेवून सर्व समाजाचं नुकसान होईल असं हे युद्ध असल्यामुळे हे युद्ध टाळता आलं तर बरं, म्हणून मला युद्ध करायचं नाही. आणि तो या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्म्यांची अनुज्ञा मागतोय. आपण श्रीमद भगवद्गीतेचं नियमित पठण करीत असाल, अभ्यास करीत असाल, तिच्या प्रसारासाठी प्रयत्न करीत असाल तर आमच्याशी अवश्य संपर्क साधा. आमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आहे साम मराठी, सकाळ भवन, प्लॉट नंबर 42B, सेक्टर 11, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614.